अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधि विहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक चेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानेशोनुभवामृतं यरचयच, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. काल आपण मायेचं थोडंसं स्वरूप मुद्दाम अगोदर सांगितलं होतं समर्थांच्या दृष्टिकोनातून. अर्थात सगळ्याच संतांनी ते सांगितलेलं आहे आणि ज्ञानेश्वरांनी सुद्धा गीतेच्या 7व्या आणि 8व्या अध्यायात छान वर्णन केलेलं आहे. त्याचं डिटेलमध्ये आपण हळूहळू पाहणार आहोत. थोडीशी पुन्हा एक विवेक चूडामणी म्हणून ग्रंथ आहे शंकराचार्यांनी लिहिलेला, आणि त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये आहे, पण ते तुम्हाला अगदी मराठीत सोप्या ओवीमध्ये केलेलं आहे. ते 1-2-3 ओव्या म्हणून दाखवणार आहे. माया म्हणजे वेगळं दुसरं काही नाही, तर ती परब्रह्माचीच शक्ती आहे. फक्त ती आपल्याला दृश्य आहे आणि परब्रह्म अदृश्य आहे, अव्यक्त आहे. परब्रह्म शक्ती माया ती जाणावी, परब्रह्म शक्ती माया ती जाणावी. अव्यक्ता तियेसी म्हणता ती, त्यामुळे तिलाही अव्यक्तच म्हणतायत. अनादी ते अनादी विद्या त्रिगुणात्म रूपा, ती सुद्धा परब्रह्मासारखीच आहे ना अनादी, कारण परब्रह्माचं फक्त स्फुरण आहे माया म्हणजे. अनादी विद्या त्रिगुणात्म रूपा, सत्वरजतम या 3 गुणांनी ती युक्त आहे. सदा संबोधिती सुज्ञ परा. परामाया, पराप्रकृती आणि अपराप्रकृती असे 2 आहेत, ते आपण पाहूयात नंतर. मायेचे ते कार्य देखोनी पंडित, जाणती तियेचे सत्य रूप. विरचिले विश्व असे हे समस्त, मायेच्या कारणे जाण हेच. हे सगळं विश्व हे मायेच्या कारणामुळं निर्माण झालेलं आहे.
नसे सत्य माया नसे तीच मिथ्या. तिला सत्यही म्हणता येत नाही. सत्य म्हणजे जी चिरंतन टिकते ती, म्हणून तिला सत्य म्हणता येत नाही. पण मिथ्याही म्हणता येत नाही, कारण ती आपल्याला दिसते आणि दिसतं ते आपल्याला खरं वाटतं. असे ती अधिष्ठान भिन्ना अभिन्ना, तियेसी न अंग नसे ती अनंगा. अंगही नाही आणि अनंगही नाही, म्हणजे ती दिसती म्हणून अंग वाटते, पण खरी ती अनंगा पण नाही. नसे तिचं दोन्ही सदा हेची जाणा, असे वर्णनातीत ती सर्व काळ. असे वर्णनातीत ती सर्व काळ, असे तिचं अद्भुत जाणा सदैव. जेवी जाणताच रज्जूचाच भाव. आता हे उदाहरण आपल्या पक्क लक्षात ठेवायचं. जेवी जाणताच रज्जूचाच भाव. रज्जू म्हणजे दोरी. भुजंग विभ्रम पावे क्षय. तिच्यावर जेव्हा आपल्याला भुजंग म्हणजे साप दिसतो, दोरीवर जेव्हा साप आढळतो, साप दिसतो, पण नंतर तो भ्रम आहे हे कळतं आणि त्याचा क्षय होतो. जाणता विशुद्ध आनंद ते ब्रह्म. त्याप्रमाणे ब्रह्म जेव्हा आपण जाणू ते विशुद्ध आहे, आनंदमय आहे. मायेचा आभास पावे लय. तेव्हा हा जो मायेचा आभास आहे तो लय पावणार. जसा भुजंग लय पावतो तसंच. सत्वरजतम जाणावे तद्गुण, तियेचे ते कार्य निरखून. म्हणून सत्वरजतम हे तिचे 3 गुण आहेत. विशेष आता त्या प्रत्येक रजोगुणाचं आणि तमोगुणाचं सांगितलेलं आहे. आपण भगवद्गीतेत शिकलेले आहोत, त्यामुळं त्याच्यामध्ये जास्त जाण्याचं कारण नाही. पण मायेमुळंच सगळं चालतं, मायेमुळंच बोललं जातं, मायेनं सगळं हालतं. आणि माया ही वायुरूप आहे. तर आता वायुरूप आहे असं जे म्हटलेलं आहे त्याचा प्रत्यय आपल्याला आजच्या ओवीमध्ये येणार आहे. मायेचे नि माया चाले, मायेनेची माया बोले. समर्थांचं आत्माराममधले मी काही ओव्या सांगते. मायेनेची माया चाले, मायेनेची माया बोले, मायेनेची माया हाले वायुरूपे. आता माया ही काय आहे? मायेनंच चालते आणि मायेनंच बोलते. म्हणजे हे सगळं माया हे आपण काल पाहिलं अज्ञान आहे, व्यर्थ आहे. आणि हलते सुद्धा, म्हणजे सगळ्या गोष्टी या मायेनंच घडत आहेत. आणि सगळे व्यवहार हे माईक आहेत, खोटे आहेत. आपण म्हणतो मी तुझं एवढं देणं आहे, तू माझं एवढं देणं आहे, पण तेही सगळं खोटं असतं. आपण देऊन टाकलं की व्यवहार संपतो. पण हा सगळा व्यवहार जो आहे हा वायूच्या रूपानं होत असतो, वायूच्या बळानं होत असतो. मायेचा व्यवहार बरं का, तुम्ही म्हणाल पैशाचा व्यवहार नाही. आणि या सगळ्या घडामोडीत प्रत्येक घटक हा पांचभौतिक म्हणजे 5 जे पंचमहाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, त्याच्यापैकीच कशाच्या तरी योगानं असतो. आणि सगळ्या या घडामोडीसुद्धा आभासिक आहेत, भासमान आहेत. म्हणून 7 ओव्यामध्ये मायेचा विस्तार सांगितलेला आहे. आणि पुढे आता माया ती स्वतंत्र आहे का परतंत्र आहे असंही सांगतात. शिष्य शंका विचारतो. तव शिष्य म्हणे जी ताता, माये चाले स्वरूप सत्ता, अरे सत्ता त्याची तत्वता माय जाण. असं शिष्य आक्षेप घेतोय किंवा शंका विचारतोय की मायेला मायेचंच बळ आहे, मग तिला कोणत्या स्वरूप सत्तेचा आधार आहे, आधार कशाचा आहे. मग गुरु सांगतात की सत्ता म्हणजे काय? सत्ता म्हणजे शक्ती, एक शक्तीच आहे. आणि हे कळलं तरी कशामुळं? तर मायेमुळंच. म्हणजे माया ही कशी आहे? आता सगळं जे आहे ते कशामुळं? तरी मायेने स्वइच्छया असावे आणि स्वरूप सत्तेने नसावे, मनासा आले तैसे करावे हे केवी घडे. आता शिष्याला काही समजत नाही हे माया प्रकरण, तुमच्यासारखं आपल्यासारखंच. मग ते सांगतायत की माया ही स्वतःच्या इच्छेनं चालते, वागते. आणि म्हणून मायेचं जे स्वरूप आहे ते सत्तेच्या आधारानं नसून ती स्वतंत्र आहे. काही आपल्या घरामध्ये समाजामध्ये अशी माणसं असतात आपल्या स्वतंत्र इच्छेनं चालतात, दुसऱ्यांचं ऐकत नाहीत. तशी ही माया आहे.
आणि मग काही वेळेला काय होतं की सत्य स्वरूपावर सुद्धा मिथ्या असणाऱ्या मायेनं आवरण घातलं जातं. लटिके म्हणजे खोट्या. आता ही माया जर मिथ्याच आहे, मग तिला स्वतंत्र का म्हटलं? असे सगळे पुन्हा प्रश्न आहेत. तर एक शब्द लक्षात ठेवायचा, माया हा शब्द कसा झाला? त्याच्यातला एक अक्षर आहे या, आणि मा म्हणजे एक अक्षर आहे मा. तर या मा, या म्हणजे जी, मा म्हणजे नाहीच, कधी ती वेगळेपणानं झालेली नाही किंवा जी नाहीच अशी ती माया. म्हणजे तिच्यावर स्वतःची सत्ता नाही आहे, तिच्यावर परब्रह्माची सत्ता आहे. परब्रह्म कसं आहे? निर्गुण निराकार आहे. त्यामुळे जी नाही ती माया, आणि तिला आपण सगळं महत्त्व देतो, तिच्यावर सगळं हे विश्व चाललंय म्हणतो. म्हणजे सगळी माया असं म्हणतात, परत म्हणतात ती झालीच नाही, असं कसं काय? असे सगळे प्रश्न पडतात. तर ही माया भव, आता माया तर सगळं करते. माया भव सिंधू तारू, माया पाववी पैलू, माये वेणू उद्धारू प्राणी. असं नाही. आपल्या अज्ञानामुळं आपल्याला काय असतं की या भवसागरातून तरुण जाण्याकरता जी वेगवेगळी साधनं लागतात ती या मायेमुळेच आहे. म्हणजे माया ही होडी झाली, आणि ती साधना सांगणारे गुरु हे नावाडी आहेत, आणि शिष्य हा साधकाकरवी साधना करून घेणारा भवनदीच्या पहिलं तीराला किंवा मोक्षरूपाकडे नेतात गुरु. म्हणून मायाच नसेल तर गुरुही नसतील, साधनाही नसेल, आणि शिष्यही नसेल. मग प्राण्यांचा उद्धार कसा होणार? मग आता हे सगळे देव आपण निर्माण केलेले आहेत, किती असंख्य देव आहेत. तर मायेमुळेच सगळ्या देवांची निर्मिती झाली. मायेकरिता देव आणि भक्त, मायेकरिता ज्ञाते विरक्त, मायेकरिता जीवनमुक्त होती स्वानुभवे. म्हणजे मायेमुळे सगळं निर्माण झालेलं आहे. हे देवही निर्माण झाले किंवा देवांनाही आपण मानतो, सगळे त्यांच्याबरोबर भक्त झाले, आणि विरक्त सुद्धा मायेमुळेच झालेले आहेत. काहींच्या लक्षात येतं की या सगळ्या भूलभुलैयामध्ये किंवा या आभासामध्ये रमायला नको, त्यामुळे विरक्त सुद्धा तिच्यामुळेच झालेले आहेत. कळतं की या मायेपासून आपण दूर राहायला पाहिजे, त्यासाठी मीपणा सोडून दिला पाहिजे. आणि मग मायेकरताच जीवनमुक्त, जसे जनक राजा वगैरे होते जीवनमुक्त, म्हणजे जीवन जगत असताना सुद्धा ते अलिप्त राहतात, मुक्त राहतात. सगळे वेद वगैरे सुद्धा निर्माण जे झाले ते मायेमुळेच निर्माण झाले. आणि यस्य निश्वसितम वेदाः, परमेश्वराचे निश्वास म्हणजे उच्छ्वास म्हणजे वेद आहेत असं म्हटलं जातं. जे ईश्वराच्या श्वासापासून ते निर्माण झालेले आहेत. किंवा सगळी उपनिषद वगैरे सुद्धा तसं जर म्हणलं तर मग त्यांना माईकच म्हणावं लागेल. पण ब्रह्म हा शब्द बृहत या धातूपासून झालेला आहे, आणि बृहत म्हणजे व्यापक. म्हणजे ब्रह्म व्यापक आहे, आणि माया ही त्याच्या तुलनेनं कशी आहे? तर माया हे परमार्थाचं अंजन आहे. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला पाहण्याचा डोळा हा जर परमार्थ समजला तर त्याच्यामध्ये एखादा रोग नष्ट करण्यासाठी, दृष्टी सुधारण्यासाठी जसं काजळ घालतो, तसं हे माया हे त्याचं अंजन आहे. ही माया हे काजळ आहे असंही म्हटलेलं आहे. किंवा माया ही गुप्त ठेव आहे, ते दिसत नाही पण आहे. आणि मायेमुळेच स्वहित घडतं, मायेमुळेच भ्रांती उडून जाते, मायेकरता प्रपंचाचं भान संपतं. मग मायेशिवाय ज्ञान कसं? माया जीवन आहे, माया सगळ्या लोकांचं जीवन आहे, आणि मायेशिवाय कुणाचंही कार्य चालत नाही. मायेशिवाय परमार्थही जोडला जात नाही. त्या माया आहे म्हणून सगळे परमार्थाला लागलेत. कळतंय आपल्याला की मायेशिवाय हे काही होणार नाही आहे, कुठलंही कार्य मायेशिवाय घडतच नाही. मग ब्रह्मानुभव येण्यासाठी, ब्रह्माचा अनुभव येण्यासाठी किंवा प्रपंच आणि परमार्थ हे सगळं मायाच आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला ही माया नदी ओलांडून जायची आहे. तर ती माया नदी कशी आहे ते मी उद्याच्या ज्ञानदेवांच्या भाषेत तुम्हाला सगळं सांगेन. पण ही माया योग्यांची माऊली आहे. ती आपल्याला चांगल्या
कृपाळूपणे ती आपल्याला म्हणजे ती इतकी कृपाळू आहे की ती संपूर्ण स्वतः नाहीशी होते आणि साधकाला विवेकाचा मार्ग मोकळा करून देते. जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला आता विवेक करायला पाहिजे, ह्या गोष्टी सगळ्या नाशवंत आहे, त्याच्यामध्ये आपण जास्त गुंतून राहायला नको, आणि मग त्यावेळेला ती तोही अनुभव देण्यासाठी मदत करते. सकळ मायेचे स्वरूप झाले, त्यात तुझेही स्वरूप आले, हे तितुके ही आपुले नको मानू सर्वथा. आता सांगतायत गुरु शिष्याना की हे सगळं तुझं जे रूप आहे, तुझं मी पण आहे, हे सगळं आता तुझ्या ध्यानात आलं का? हे सगळं शाश्वत टिकणारं नाही आहे, तू याला आपलंसं मानू नकोस. आणि परब्रह्मा खालोखाल ईश्वर आणि जीव हे दोन जीवभाव सूक्ष्म आहेत, पण ते सगळे माईक आहेत, त्यामुळं नाशिवंत आहेत. आणि नाशिवंत टाकण्याचं तू आता ठरवलेस, तेव्हा तू नाशिवंत टाकून दे. तुला आता सगळं सांगतोय की तू सगळं हे नाशिवंत मला अर्पण करून टाक आणि तू आता परब्रह्मरूप होऊन जा. कारण हे कशामुळं आपण त्याच्यामध्ये गुंततो तर संग म्हणजे आसक्ती. आपल्याला खूप आसक्ती असते, आज हे पाहिजे, उद्या ते पाहिजे, ते पाहिजे, असं करत 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 या नाशवंत गोष्टीसाठी आपण आसक्त होत असतो. तर ती आसक्ती संपली, संगातीत झालो की मग आपल्याला ब्रह्मस्वरूप समजेल. म्हणून पुढं एक प्रकरण समर्थांनी संपूर्ण ब्रह्माचं निरूपण सांगितलेलं आहे. आपण आता पुन्हा ज्ञानदेवांकडे येऊयात. कालच्या ओव्या काही समजल्या नाही आहेत, थोडासा आढावा घेते. 43पर्यंत रात्र दिवसाचं उदाहरण खूप छान कळलेलं होतं सगळ्यांना. दृष्टांत आले की समजतात आणि दृष्टांत नसले की लक्षात येत नाही. 44मध्ये काय सांगितलं होतं की प्रणव हे जे अक्षर आहे, किंबहुना तिये प्रणवाक्षरी विरूढतीये दशेचे ही वैरिये शिवू शक्ती. ज्ञानदेव असं म्हणतायत की फार काय सांगावं, किंबहुना अधिक काय सांगावं. तिये म्हणजे तिच्याबद्दल. प्रणवाक्षरी विरूढले, प्रणवाक्षरापासून विरूढलिये म्हणजे जन्माला आलं किंवा उत्पन्न झालं. दशेची ही वैरी, त्या दशेची पुरुष आणि प्रकृती हे वैरी आहेत. ही जी दशा प्राप्त झालेली आहे, नवीन काय म्हणू आपण निर्मिती झालेली आहे, तिचे हे पुरुष आणि प्रकृती हे वैरी आहेत. म्हणजे काय की त्यांच्या खऱ्या स्वरूपापुढे जगाचं अस्तित्व टिकत नाही. काल मी म्हटलं होतं मांडुक्य उपनिषदातलं थोडंसं वर्णन करीन, पण तेही आपल्याला थोडं सखोलात जाऊन पाहावं लागेल. आता प्रकृती पुरुष यांना ज्ञानदेव तरीही वंदन करतायत. असो हे नामरूपाचा भेद सिरा. 45 गिळित एकार्थाचा उजिरा, नमोतया शिववोहरा ज्ञानदेऊ. ते म्हणतात की हे नामरूपात्मक भेद असलेलं हे सगळं जग निर्माण झालेलं आहे, त्याचा जणू काही तो शिरा खाऊन टाकलाय. शिरा खाऊन टाकायचा म्हणजे भेद खाऊन टाकायचा, म्हणजे भेद संपवायचा, नाहीसा करायचा. आणि मग जे अद्वैत उरेल, परमतत्व जे उरल, जे प्रगट होईल, तर नमोतया शिववोहरा ज्ञानदेऊ म्हणे. इथे ज्ञानदेऊ म्हणे स्वतः म्हणतायत ते की मी असं म्हणतोय की हा द्वैताचा शिरा सगळा खाऊन टाकायचा, नामरूपात्मक खाऊन टाकायचा, नाहीसं करायचा आणि अद्वैत परमतत्व तेवढं प्रगट करायचं. असं शिववोहरा नमो म्हणजे शिवशक्तीचे जे दाम्पत्य आहे त्याला माझा नमस्कार असो. शिववोहरा म्हणले, वोहरा म्हणजे दाम्पत्य. शिवशक्तीचं जे दाम्पत्य आहे किंवा ही जी दंपती आहे त्याला माझा नमस्कार असो. म्हणजे प्रकृती पुरुषांचा, आता सारखे तुम्ही म्हणताय सारखे प्रकृती पुरुष हे शब्द येत आहेत, तर प्रकृती म्हणजेच माया आहे, प्रकृती म्हणजे शक्ती आहे, पुरुष म्हणजे शिव आहे. आणि पुन्हा त्यांचं स्वरूप पुढच्या ओव्यांमध्ये सांगितले 46मध्ये. पण तुम्हाला ती
स्वरूपानंदांची म्हणजे ओवी. काय मॅडम? अं? ओहरा म्हणजे काय? जोडी जोडी संपत्ती दंपती. शिव ओहरा म्हणजे? हा, शिव ओहरा म्हणजे दंपती. जोडी म्हणतो ना आपण, जोडीदार, जोडी नवरा बायकोची, तशी ती बरं बरं. हा. ताई, ह्या ओवीचा परत अर्थ सांगता का पुन्हा एकदा? हो, सांगते सांगते. ज्ञानदेव असं म्हणतायत, ज्ञानदेऊ म्हणे, हा शेवटचा भाग आधी घ्यायचा. ज्ञानदेव असं म्हणतायत की नामरूपाचा जो भेद आहे किंवा नामरूप मिळून हे जे सगळं जग निर्माण झालेलं आहे, तर त्याचा सिरा म्हणजे शिरा, त्यांनी शच्या जागी स वापरलेला, तर तो जणू काही एक शिरा आहे. मागं पक्वान्न म्हणलं होतं बघा, आठवतं? 2-3 ओव्यांपूर्वी त्यांनी हे पक्वान्न आधी त्या याला दिलं, पुरुषाला दिलं, नंतर सांगितलं की दोघांनी त्याची खिचडी, दोघांनी त्याचं कालवून खाऊन टाकलं. म्हणजेच काय की आता इथं म्हणतायत की हा जो शिरा आहे नामरूपात्मक जगाचा, तो सगळा खाऊन टाकला, म्हणजे नाहीसा केला. आणि मग काय झालं? गिळीत एकार्थाचा उजिरा. एकार्थ म्हणजे एकत्व, परम अद्वैत. ते उजिरा म्हणजे उजेड, म्हणजेच प्रकाश. म्हणजे परमतत्व हे प्रकाशित झालं किंवा आपल्याला दिसलं. म्हणून हे सगळं कोण करतंय? तर हे शिवशक्ती दाम्पत्यच करते. आणि म्हणून ह्या शिवशक्ती दाम्पत्याला माझा नमस्कार असो. हां, समजलं? हां. आता या प्रकृती पुरुषांच्या स्वरूपाचा हा दृढ निश्चय होण्यासाठी पुढची ओवी सांगतात. आपण स्वरूपानंद काय म्हणलेत त्याच्यावर पुन्हा एकदा बघूया 45 मध्ये. असो नाम रूपे या परी गिळोन स्वरूप दर्शन दावी तेजे. नामरूप का म्हटले बघा, आपण ज्ञानेश्वरीतही शिकतो आहोत. प्रत्येक जगातल्या प्रत्येक गोष्टीला नाम आहे. नाव दिलंय की नाही आपण? लहान मुलाला आपण सांगतो, तो म्हणतो गुळ म्हणजे काय, किंवा खडू म्हणजे काय, किंवा वही म्हणजे काय, की आपण ती वस्तू दाखवतो. मग त्याच्या डोक्यात पक्क बसतं ना. आपल्या लहानपणापासून अशा वस्तू आपण पाहिल्या ज्याला नाम पण आहे आणि रूप पण आहे. मग त्याला जर आपण पुन्हा म्हणलं जा घरातली गुळ आणून दाखव, किंवा हा गुळ आहे, हा बघ कसा आहे, की तो लगेच म्हणतो गोड आहे. तर नाम आणि रूप हे दोन्ही गोष्टी त्याला आहेत. पण असो नाम रूपे ह्या परी गिळोन स्वरूप दर्शन दावी तेजे. मग हे नामरूप गिळून टाकायचे आणि स्वरूपाचं दर्शन जे दाखवतं, खेळत अभेदे जे का ती प्रीती तया शिवशक्ती जोड प्यास. आणि हा त्यांचा खेळ आहे, लुटुपुटीचा मी म्हटलं तसं, किंवा क्षणाचा हा खेळ आहे. पण ते अभेदही दाखवतायत. या दोहोंमध्ये नामरूपाचा व्यवहार असल्यामुळं खरं जो परमात्मा आहे तो कसा आहे, तर हा त्यांचा खेळ म्हणजे शिवशक्तीचा खेळ आहे. हा अभेद आहे. खेळत अभेदे जे का ती प्रीती. खरं त्यांच्यामध्ये अभेद आहे, पण आपल्याला ते वेगळे वाटत आहेत. आपण त्यांच्यावर द्वैताचा सारखा आरोप करतो म्हणा, किंवा द्वैताचं भान करतो. म्हणून ज्ञानदेव म्हणे करीतो वंदन स्वरूपी विलीन होऊन या. म्हणून ज्ञानदेव म्हणतायत की आता स्वरूपामध्ये विलीन होऊन मी या दोघांना वंदन करतो. त्यांना वंदन तर करायचंच आहे, कारण ते तिन्हीही एकरूपच आहेत. पण आपल्याला भासमान शिवशक्तीही आहे सारखी. द्वैताची हे सगळं भान आहे, किंवा द्वैताचं सगळं रूप आपण सतत पाहतोय. अजून आपण आता ज्ञानदेव पोहोचलेले होते खरं, पण तरीसुद्धा ती जी त्यांची पहिली अवस्था असेल त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी आता यांना वंदन करतो. आता 46 पुन्हा बघा. आता सांगितलं ना 46, पण 46 पाहत होतो. जया दोघांच्या आलिंगनी विरोनी गेली दोन्ही आघवियाची रजनी दिठीची जे. आता त्या दोघांच्या आलिंगनामध्ये काय झालं? विरोनी गेली दोन्ही. ते दोघंही संपून गेलेत. विरोनी गेले म्हणजे नाहीसे झाले. आणि मग काय उरते? फक्त आघवियाची रजनी दिठीची जे.
दिठी म्हणजे दृष्टी, म्हणजे ज्ञानदृष्टी, आणि रजनी म्हणजे अज्ञान. मग सगळी रजनी संपली, आपल्याला रात्र झाली की दिवसा सगळं दिसायला लागतं. तसं समजलंय की हे अज्ञान संपलं की आपल्याला ज्ञान होतं. आणि आलिंगनामध्ये, त्यांच्या आलिंगनामध्ये ते दोघं संपून गेले, नष्ट झाले. म्हणजेच प्रकृती पुरुषांच्या अधिष्ठान स्वरूपामध्ये दोघंही संपून जातात, लोपून पावतात. म्हणजे प्रकृतीरूप जे अज्ञान आहे ते ज्ञानरूप होऊन जातं. जसा सूर्योदय झाला की रात्रीमध्ये अंधकार असतो, तो सगळा संपून जातो आणि प्रकाश येतो. रात्रीच्या संबंधानं प्रकाशावर दिवसपणाचा धर्म आलेला असतो आणि प्रकाशावरचा दिवसपणा हा धर्म मात्र संपतो. प्रकाशरूपही नष्ट होत नाही. तसं परमात्म्यावर प्रकृती संबंधानं आलेला जो पुरुषपणा आहे तोही जातो आणि स्वरूप करून फक्त परमात्माच उरतो. म्हणजे आधी आपलं अज्ञान संपतं, मायेचं हे संपतं, मग ती पुरुष रूपात फक्त तो राहतोय. आणि हा पुरुषसुद्धा, पुरुषाचा सुद्धा हा जो प्रकाश आहे हाही नष्ट होत नाही, पण त्याचं परमात्म्यावरच पुरुषपणा पण त्या तो जो आहे तोही जातो. परमात्मा दिसला की प्रकृती आणि पुरुष या दोघांचंही काय म्हणू आपण रोल संपून जातो आणि फक्त परमात्मा उरतो. म्हणजे आपलं स्वरूप आपल्याला दिसतं, परमात्माच फक्त अवशिष्ट राहतो. मग आता हळूहळू आपल्याला या दोघांचं जे माई पण आहे की माईक पण आहे किंवा जे खोटं आहे, आता पुरुष हा खोटा नाहीच आहे, तो ज्ञान आहे. म्हणजे पुरुष प्रकृतीचं हे संपलं की आपल्याला ज्ञान उरतं आणि ज्ञानही अगदी पूर्णपणे झालं की मग फक्त आपल्याला परमात्मा दिसतो. आता त्याच्याबद्दल स्वरूपानंद काय म्हणतात बघा. शिवशक्ती जेव्हा एकत्र मिळून देती आलिंगन एकमेका, नाममात्र द्वैत तेही मावळून स्वरूपीच लीन होती तेव्हा. आघवा अंधार प्रकाशाची होत अखंड उदित ज्ञान सुरी. म्हणजे त्या दोघंही एकाच वेळेला त्यांचा लय होतो आणि मग ज्ञानसूर्य उगवला की आपल्याला परमात्मा फक्त समजतो. आता त्यांच्या खऱ्या स्वरूपाचं वर्णन वाणीनं करता येत नाही. खूप आता पुनरावृत्ती खरं चाललेली आहे. आपल्याला वाटतं की आपण इकडे तेच ऐकतो, ज्ञानेश्वरी तेच ऐकतो, पण इथं प्रकृती पुरुषाच्या स्वरूपाचं वर्णन हे वाणीनं करता येत नाही किंवा परमात्म्याचं तर नाहीच. म्हणून नेती नेती वेद सगळीकडं न इति. नेती म्हणजे काय? न इति म्हणजे त्याला पुन्हा तो दिसत नाही, त्याला आकार नाही, त्याला रूप नाही, सगळं नाही. मग तो कसा आहे ते सांगूच शकत नाही, ते फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे. जयांच्या रूप निर्धारी गेली परेसी वैखरी, सिंधूसी प्रळय निरी गंगा जैसी. आता त्यांच्या स्वरूपाचा निर्धार म्हणजे निश्चय करायला गेलं तर काय होतं, त्यांची अवस्था कशी होते, तर समुद्रासह गंगा जशी प्रलयोदकात मिळून जाते, लय पावते. प्रळय निरी बनले, शब्द फार सुंदर वापरले. नीर म्हणजे पाणी, पण साधं पाणी नाही रोजचं आपलं. अगदी गुडघावर पाणी असेल तर त्याच्यात काही माणूस बुडून जात नाही, पण प्रलयाचं जेव्हा पाणी सगळीकडे जलमय होतं तेव्हा सगळंच त्याच्यात लयाला जातं. मग तिथे गंगाही उरत नाही आणि सिंधूही उरत नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, सिंधूसी प्रळय निरी गंगा जैशी. त्या प्रळयाच्या जलात जशी गंगा मिसळून जाते तशी गेली परेसी वैखरी. 4 वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमाणी, वैखरी. तर ही जी वैखरी आहे तिने आपण प्रत्यक्ष बोलत असतो. परा हे ते आपल्याचं सुरुवात असते बेंबीच्या खाली, परा. नंतर पश्यंती म्हणजे थोडीशी जाणीव व्हायला लागते आणि प्रत्यक्षात वैखरीच्या द्वारे आपण बोलतो. म्हणून परेसह वैखरीच लयाला जाते. म्हणजे परेचंही जे उगम स्थान आहे विचारांचं तेही संपून जातं आणि प्रत्यक्ष बोलण्याची जी वैखरी आहे तीही संपते. वैखरी कुठपर्यंत बोलते, या शिवशक्तीपर्यंत बोलती आहे, मायेपर्यंत बोलती आहे. पण परमात्म्याचं रूप दिसलं की वैखरी चिडीचूप होऊन जाते, गप्प होऊन जाते.
मग कुणी असं म्हणतात की श्रुती कुणाचं प्रतिपादन करतात? श्रुती म्हणजे वेद. तर वेद हे परब्रह्माचं वर्णन करू शकत नाहीत, पण परमात्म्याला परमात्मा असं बोटानं दाखवू पण शकत नाही. कारण दाखवण्याची जी गोष्ट असते ती अस्तित्वात असते, म्हणजे ती दिसणारी असते, आणि दिसणारी गोष्ट नाश पावते, हे आपण काल परवाही सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या वाणी परमात्म्यापर्यंत प्राप्त न होता मनासह या सगळ्या वाणी माघारी फिरतात. आता पुढे 48 मध्ये बघा, आता ही एकदा बघूया 47 मध्ये स्वरूपानंद काय म्हणतात. प्रळयांती सर्व होता जळमय, निवडू एकाय गंगा सिंधू. कशी निवडता येईल का? कितीही कुणी अगदी हुशार असला तरी त्याला गंगा आणि सिंधू वेगळे करता येणार नाही. तैसा शिव कोण आणि शक्ती काय, म्हणून निर्णय करू जाता. परावाणी संगे वीरे वैखरीही, स्वरूप ते पाही अनिर्वाच्य. आणि हे परमेश्वराचं स्वरूप आहे परमात्म्याचं, ते अनिर्वाच्य. म्हणजे अनि म्हणजे नाही, किंवा म्हणजे नाही, निर्वाच्य म्हणजे ज्याचं निरूपण करता येतं, बोलता येतं तसं. आता एखादी गोष्ट अशी आहे की जिला आपल्याला काही माहिती नाही, तिचं वर्णन आपण करू शकत नाही, पण त्यातला तज्ज्ञ असतो तो सांगतो. कॉम्प्युटरचे सगळे भाग सांगतील, मोठमोठे यंत्राचे सांगतील, आपण फक्त ते एक यंत्र म्हणून बघू. पण इथे भगवंताबद्दल किंवा परमात्म्याबद्दल कुणाला काही सांगताच येत नाही, तिथे वाणी थांबते. आता सगळं पुन्हा या काय म्हणू आपण, मगाशी काल मी सांगितलं होतं की मायेचं स्फुरण हे वायूमुळे झालेलं आहे. तसं आता पुढे काय म्हणतात बघा. वायू चळबळेशी, जिराला व्योमाची एकुशी, आटला प्रळय प्रकाशी सप्रभ भानू. आता वायू हा नेहमी हालचाल करतो, म्हणून त्यांनी असं म्हणलेलं आहे. वायू हा दोन ओव्या आहेत, दोन ओव्यांचा अर्थ एकत्रित घेऊया. वायू चळवळेशी, जिराला व्योमाची एकुशी, आटला प्रळय प्रकाशी सप्रभ भानू. सप्रभ म्हणजे ज्याच्या ठिकाणी प्रभा आहे, तेज आहे, कांती आहे, असा भानू हा सुद्धा काय होतंय, प्रळयाच्या प्रकाशामध्ये तोही संपून जातो, आटून जातो. आणि वाळू चळवळेशी म्हणजे त्याची जी चलबिचल आहे, हालचाल आहे, आता आपण बघा पुन्हा आवाज जर गेला असेल तर आलाय का? जसं आलं ना. हां कारण मध्येच फोन आला होता, तो मी बंद केला. आता यांचं काय खरं. तर ज्याप्रमाणे गतिरूप जो वायू आहे तो गगनाच्या ठिकाणी नाहीसा होतो. व्योमाची एक कुशी, व्योम म्हणजे आकाश, आकाशाच्या कुशीमध्ये जिराला म्हणजे आटला किंवा नाहीसा झाला. म्हणजे गती असून सुद्धा तो वायूसुद्धा त्या ठिकाणी त्याची गती संपते किंवा त्या ठिकाणी गगनाच्या ठिकाणी तो नाहीसा होतो, नष्ट होतो. आता वायू हे आकाशाचं कार्य आहे बरं का. आटला प्रळय प्रकाशी सप्रभ भानू. आणि या प्रळयाच्या वेळेला जशी गंगा आणि सिंधू एकत्रित होतात तसा हा वायूही नाहीसा होतो, आणि सूर्याचा जो प्रकाश आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आटून जातो, म्हणजे तोही संपून जातो. प्रलय काळच्या तेजामध्ये सूर्यप्रकाश सुद्धा नाहीसा होतो. ही अशी झाली 48वी ओवी. त्याला जोडून पुढची घेतलेली आहे. तेवी निहाळिता ययाते, गेले पाहणे नसी पाहते, पुढती घरवते वरवते वंदिली तिये. आता तेवी म्हणजे त्याप्रमाणे, निहाळिता आपण न्याहाळणे म्हणतो ना, त्यांनी निहाळिता शब्द वापरलेला आहे. तर यांना जर आपण न्याहाळून पाहायचं झालं तर प्रकृती पुरुषांना
किंवा पुरुषांचं कार्य जर न्याहाळून पाहायचं झालं, निरखून पाहायचं झालं तर काय होईल? गेले पाहणे नसी पाहते, हा शब्द फार वेगळे वापरले ते. पाहणे नसी म्हणजे पाहणारा, ज्याला पाहायचे ते, आणि पाहणे, पाहणे नसी म्हणजे पाहणारा, आणि पाहणे म्हणजे ज्याला पाहायचे ते. म्हणजे पाहणारा आणि जी वस्तू पाहायची आहे ती, या दोन्ही गोष्टी नाहीशा होतात. म्हणजेच प्रकृती आणि पुरुष या दोन्हींच्या आणि म्हणून शेवटी म्हणलेल्या वंदिली ती ये. त्यामुळं त्या प्रकृती आणि पुरुषांना त्यांची पूर्ण व्याप्ती असल्यामुळं, पूर्ण भरून राहिलेलं असल्यामुळं, ज्यांची अंतर्बाह्य व्याप्ती आहे अशा त्या प्रकृती पुरुषांना मी वंदन करतो. म्हणजे आता ह्या प्रलय काळामध्ये सगळ्याचा लय होतो, काहीच उरत नाही, आणि तसंच पाहणाराही उरत नाही, काय पाहायचे तेही उरत नाही, वायूही उरत नाही, प्रकाशही उरत नाही, सगळं ब्रह्मांडच त्याच्यामध्ये नष्ट होत असतं. दरवते वरवते काय म्हणलं? आ दरवते वरवते, हा ते अजून सांगायचे. घरोते वरोते, घरोते म्हणजे घरात, आणि वरोते म्हणजे वर म्हणजे पती अशा अर्थी. तर घरातली कुठलीच गोष्ट उरत नाहीये. जगदरूपी घरात, जगदरूपी घर आहे हे, आणि त्या जगदरूपी घरात हे जे वरव म्हणजे पती पत्नी असा अर्थ घ्या, मग नुसता वर असा अर्थ घेऊ नका. तर पती पत्नीला मी वंदन करतो. जगदरूपी घराच्या आत बाहेर हे जे काय म्हणू कोंदून राहिलेले आहेत किंवा पूर्ण व्यापून राहिलेले आहेत, अशा या प्रकृती पुरुषांना किंवा शिवशक्तीला मी पुन्हा वंदन केलं आहे. पुढं ती वंदिली, वंदिली ती आहे. पुन्हा पुन्हा मी वंदन करतोय तो, कारण त्यांच्यामुळंच या सगळ्या विश्वाला आकार मिळालेला आहे. नमस्कार म्हणून करायचे. शेवटी त्यांना सुद्धा प्रकृती पुरुषाला वंदन स्वतः ज्ञानेश्वरच करतायत. ते म्हणतात वंदिली ती आहे. त्या दोघांनाही मी वंदन केलं. घरवते म्हणजे घरात, आणि वरवतं म्हणजे या जोडीला. पण घर आपलं छोटंसं आहे, आपलं छोटंसं घर आहे. काय ते पूर्ण प्रलयाच्या काळात प्रकृती आणि पुरुषाचं म्हणजे काय अस्तित्व असतं? म्हणजे प्रकृती तर निघून जाणार, प्रकृती तर निघून, पुरुष म्हणजे परब्रह्म रूपाने शिल्लक राहणार आहे. कारण प्रकृती गेली म्हणजे तो पुरुषही तसा जाणारच आहे. हा, पण प्रकृती पुरुष हे तसे तात्पुरतेच आहेत. परमात्मा हा परमनंट आहे, त्यामुळं तोच उरतो. आपल्याला आता आपण ज्ञानेश्वरीत पण पाहतो की सगळ्याचा लय होतोय, सगळ्याचा लय होतोय, आणि फक्त मग आता त्या प्रकृती आणि पुरुषामध्ये आपण तिकडे पाहिलं की ब्रह्मदेवही नष्ट होतो. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, तोही नष्ट होतो. म्हणजे हे काहीच उरत नाही, काहीच उरत नाही. पण पुरुष म्हणजे काय? पुरुष, अहो पुरुष म्हणजे परब्रह्माचंच हे आहे, रूप आहे किंवा परब्रह्मच आहे. त्यामुळं तो परब्रह्म रूपात शिल्लक राहतोय. प्रकृती पुरुष म्हणून प्रकृतीचा पूर्ण लय होतोय असं समजा, असं समजा. हा, असं समजा, असं समजा. कारण तो परब्रह्मच आहे. फक्त आपण जे जीव आणि ब्रह्म म्हणतो ना, जीव हा सूक्ष्म रूपान आपल्या देहामध्ये आहे म्हणून त्याला पुरुष म्हटले. आणि सूक्ष्म रूपातही नाही, या पूर्ण ब्रह्मांडालाही व्यापलेला तो पुरुषच आहे. पण मूळ जे परब्रह्म आहे ते फक्त शिल्लक राहतं या प्रलयाच्या वेळेला, आणि बाकी सगळं नष्ट होते. बरोबर. हां, घराच्या आत बाहेर वरती नाही नाही नाही, वरवते असं आत बाहेर असं नाही त्यांनी अर्थ घेतलेला. त्यांनी असं म्हटलेलं आहे वरवते म्हणजे ते दोघंही. तरी मी परत बघते कुठं काही वेगळा दिलाय का बघते अर्थ, पण नाही दिलेला तसा. बघते त्यातून वसते आहे. हा, वरवते म्हणजे फक्त वर वर असाच अर्थ दिलेला. म्हणजे वर म्हणजे पती अशा अर्थी दिला असावा असं माझं मत आहे. आता आपण स्वरूपानंद काय म्हणतात बघूया. ओके. हा, कितवा चालला आता? 49 ना. बघा आता
जयाचे स्वरूप तैसे न्याहाळिता आटतसे द्रष्टा दर्शनही ऐसी अंतर्बाह्य राहिली व्यापून स्वरूपी अभिन्न होती जी का. स्वरूपाहून ती अभिन्नच आहेत खरं म्हणजे, ती भिन्न नाहीच आहेत. पण तरीसुद्धा तया शिवशक्ती स्वरूपा लागून अनन्य होऊन वंदिले मी. यांनी तसा फारसा अर्थ काही घेतलेलाच नाहीये, कारण हे त्याच्याशी अभिन्नच आहेत. खरं म्हणजे ते अभिन्नच आहेत, ते वेगळे नाहीच आहेत. त्याच्यावर फक्त हा आपल्याला भास होतोय. परमात्म्याच्या ठिकाणी हा सगळा आपल्याला भास होतोय. आता काल परवा कुठेतरी वाचलं की आत्ता किंवा आपण सारखं रोज बघतोय ना, तो खरा एकमेव आहे. ज्ञानी लोक आहेत ना, त्यांना हे भिन्नता काहीच दिसत नाही. त्यांना या जगत वस्तूमध्ये प्रत्येकामध्ये परमात्माच दिसतो. आणि आपल्याला मात्र ह्या सगळ्या दृश्य वस्तूचा, नामरूपाचा आपल्याला अनुभव खरा वाटतो आणि तो परमात्मा आपल्याला दिसतच नाही, असं आहे. त्यामुळं त्यांचा हा जणू काही खेळ आहे किंवा हे अगदी काय म्हणू आपण, तात्पुरता त्यांचा हा पसारा आहे. आणि खरा म्हणजे तो मूळ परब्रह्मच आहे, सगळीकडे परब्रह्मच भरून राहिलेलं आहे. त्यामुळे जयाचे स्वरूप तैसे न्याहाळिता आटले द्रष्टा दर्शने. आता आपल्याला पाहतोय म्हणून आत्ता आपण द्रष्टा आहोत आणि ह्या सगळ्या वस्तूंचं दर्शन होतं. पण खरं म्हणजे परमात्मा अंतर्बाह्य व्यापून राहिलेला आहे, या सगळ्याशी अभिन्नच आहे. आणि मग शिवशक्ती हे सुद्धा त्याच्याशी अनन्य आहेत, म्हणजे ते वेगळे नाही आहेत, त्याचंच रूप आहेत, तेच आहेत. फक्त आत्ता आपण फक्त त्या शिवशक्तीचाच अभ्यास करतोय म्हणूया किंवा आपल्याला त्याचाच भास होतोय म्हणूया. आणि प्रत्यक्ष हे प्रकृती पुरुष हे जगदरूपी घराच्या आत आणि बाहेर असं पूर्ण व्यापून आहेत, असं त्यांनी म्हटले. घरवते वरवते, वरवतेचा अर्थ वर शब्द घेतलेला आहे त्यांनी. म्हणून मग मी ते वरवतेचा, जसं आपण देव हा देवऊ, देवऊ म्हणजे दोन देव, तसं वरव म्हणजे पती आणि पत्नी असा मी अर्थ घेतला त्याचा. तरी आपण यांच्यात बघूया गुलाबराव महाराज काय म्हणतात बघूया, कारण सध्या आपण जास्त खोलात शिरायचं नाही म्हणून. बरोबर आहे, पुढचे म्हटलंय ना म्हणून पण वाटलं. हा, पुढचे शब्द पण आहे ना. हो. हे बघा, आता त्यांनी सोप्या शब्दात सांगितलेलं आहे बघा, जरा परत बघूया आपण. तेवी न्याहाळता ययाते गेले पाहणे नसी पाहते पुढती घरवते वरवते वंदिली तिये. या शिवशक्तीला पाहायला गेलो असता पाहणारा आणि पाहण्यासह नाहीसा होतो, म्हणून या शिवशक्तीला मी वंदन करतो. म्हणजे ते दोघंही तात्पुरते आपल्याला वाटतायत, भासतायत, पण तो जो भास आहे तो सुद्धा पाहणारा आणि जे दर्शन काय म्हणू आपण दृश्य आहे ते सगळं नाहीसं होतं. म्हणजेच ते शिवशक्ती या परमात्म्यामध्येच एकरूप होऊन जातात. त्यांचं वेगळं अस्तित्व जे असतं ते संपून जातं. म्हणून असंच 64मध्ये म्हणलेलं आहे त्यांनी, वरी वृत्ती असली जरी विषय विषयी भाव नाही तरी उलट ज्ञानवृत्ती दोही परी भक्ती हरविती संत. संतांच्या भक्तीमध्ये ही सगळी ज्ञानवृत्ती हरपून जाते संतांना. म्हणून काल कोणीतरी सांगितलं बघा की या वारीमध्ये प्रत्येकामध्ये त्यांना भगवंत दिसतो. त्यामुळं लहान मुलगा असला तरी त्याला नमस्कार केला जातो, मोठी व्यक्ती असेल तरी नमस्कार केला जातो, गरीब असला तरी नमस्कार केला जातो, श्रीमंत असला तरी. म्हणजे संतांनी हा सगळा भेद संपून टाकलेला आहे. त्यामुळं ज्ञान आणि वृत्ती हे वेगळे राहतच नाहीत, अद्वैत वृत्तीच आहे तिथे, अद्वैतच आहे. म्हणजे अद्वैताच्या दृष्टीनं जर पाहिलं तर ही ज्ञानवृत्ती बाधित होते. मग पाहणारा जो आहे तोही संपतो, पाहण्याची वस्तूही संपते आणि मग श्रीहरीच्या प्रेमभक्तीनं सगळं हे नाहीसं होऊन जातं. म्हणून ज्ञानदेवांनी अद्वैत ज्ञानदृष्टीनं हे शिवशक्तीचं दोन पण नाहीसं केलं. म्हणून त्याला आता वंदन केलं की आता वेगळं भेद नाहीच, उरलेलाच नाही. आणि वंदन म्हणजे कसं आहे, वंदनाची व्याख्या जर काल वाचली असेल, ऐकली असेल तर वंदन म्हणजे अहंकाररहित वंदन आहे. आपला मीपणा सगळा सोडून वंदन आहे, पूर्ण लीन व्हायचं आहे तिथे.
मग द्वैत उरतच नाही, सगळं अद्वैतच उरतं. म्हणून अद्वैतानंतरही पुन्हा शिवशक्तीला नमस्कार करतो असं ते का म्हणतायत की अद्वैतानंतर सुद्धा कदाचित अद्वैताची जाणीव नाहीशी होईल. काही महात्मे, काही श्रीगुण, सगुण श्रीहरीची प्रेमभक्ती जे करतात, तर ते वंदन करत असताना त्यांना हे भगवंत दिसत असतो ना, परमात्मा दिसत असतो ना. म्हणून भक्ती ते नमन म्हणलेलं आहे. भक्ती ते नमन म्हणजे पूर्ण भक्तीचाच बोध घ्यावा, भक्तीनंच या भगवंताला समजून घ्यावं, भक्तीनंच हे द्वैत विसरावं, असं शेवटी निष्कर्षाला ते आले. कारण मागेही तुम्हाला काही गीतं सांगितली होती की भक्ती वेगळे जे ज्ञान, तेथे कैचे समाधान, तेथे कैचे समाधान. भक्ती ज्ञानाची माऊली, भक्ती ज्ञानाची माऊली, भक्तीपासूनी मुक्ती झाली, भक्तीपासूनी मुक्ती झाली. भक्ती सर्वांगी प्रगटे, भक्ती सर्वांगी प्रगटे, तरी हा केशव स्वामी भेटे, तरी हा केशव स्वामी भेटे. केशव स्वामी नावाचे जे संत होते त्यांनी हे सगळं रचलेलं आहे. आणि ते म्हणतात की जेव्हा भक्ती आपल्या सर्वांगामध्ये प्रगटते त्यावेळेला हा केशव स्वामी म्हणजे परमात्मा आपल्याला भेटतो. आणि त्याच्यासाठी फक्त ज्ञान उपयोगाचं नाही. हे जे सगळं आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्याच्यासाठी पहिली भक्ती आपल्या अंगामध्ये मुरली पाहिजे. ज्ञानदेवांना इतकी भक्तीचं हे ओथंबलेलं होतं की ते नंतर या शिवशक्तीचं द्वैत संपल्यानंतर सुद्धा त्यांना नमस्कार करतायत. का करतायत की त्यांच्यामुळे आपल्याला भक्तीच्या द्वारे या परमात्म्याला भेटायला जायचे किंवा परमात्मा भेटू शकतो. म्हणून भक्ती ते नमन यात असं तुकाराम महाराज सांगतात की भक्ती हेच नमन आहे, भक्तीच्या द्वाराच नमन करायचे. आणि त्या वंदनालाच भक्ती म्हटलेलं आहे. कुणापुढेही नतमस्तक होणं ही खरी भक्ती आहे. जे असे ताठपणानं जगात जगतात ना, त्यांचा काही उपयोग नाही. म्हणजे आज आपण फक्त 49व्या ओवीपर्यंत आलेले आहोत. अजून आता पुढच्या ओवीमध्ये काय असेल ते आपण उद्याला बघूया. 49वी ओवी परत एकदा म्हणते. तेवी निहाळिता यया ते, गेले पाहणे नशी पाहते, पुढती घरवते वरवते वंदिली तिये. हे घर छोटं नाही आहे, हे पूर्ण जगदरूपी घर आहे. आणि या जगदरूपी घराच्या आत या प्रकृती पुरुषांना आतून आणि बाहेर तुमचं जे म्हणणं असं आहे ते कदाचित घरात आणि वर, वर याचा अर्थ बाहेर असा अर्थ घेऊया बरं का. आत्ता माझ्या लक्षात आलं ते की घरवते वरवते वंदली ती, म्हणजे हे आतमध्ये पण आहेत आणि बाहेरमध्ये पण आहेत, सगळीकडं भरून राहिलेले आहे. आणि म्हणून आत्मरूप जे आहे ते सगळीकडे किंवा परमात्मरूप सगळीकडं भरून राहिलेलं आहे. पण तरीसुद्धा या प्रकृती पुरुषांना मी जगदरूपी घराच्या आत आणि वर किंवा आत आणि बाहेर दोन्हीकडेही वंदन करतो. वरवतेचा अर्थ असा घ्या. आता पक्क डोक्यात बसलं माझ्या इथे. ते वरचा अर्थ मला काय वाटलं, वर म्हणजे पती अशा अर्थी म्हणलं असेल म्हणून मी मगाशी तो असा अर्थ घेत होते. पण आता वरचा अर्थ बाहेर असाच घ्यायचा. म्हणजे सगळीकडे त्याला वंदन असतो. आपण म्हणतो ना पुढे आपण बघा प्रदक्षिणा का घालतो की मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंत आपल्या समोर असतात, पण आपण चारही दिशेनं सगळ्या दिशेने त्याला वंदन करतो, नमस्कार करतो. तो उद्देश असतो त्याच्यामागे. जयाचे स्वरूप तैसे न्याहाळिता, आट तसे द्रष्टा दर्शनही, ऐसी अंतर्बाह्य राहिली व्यापून, स्वरूपी अभिन्न होती जिका, तया शिवशक्ती स्वरूपाला गोन, अनन्य होऊन वंदिले मी. म्हणून या शिवशक्तीला मी, जरी त्याचा आता लोप झालेला असेल, शिवशक्तीच्या ठिकाणी मला परमात्मा दिसायला लागला असेल, तरीसुद्धा मी त्याला सगळीकडून त्या दोघांना वंदन करतो असं म्हटलं.
आता बहुतेक शंका झाली असेल थोडीशी दूर, बहुतेक सगळ्यांना समजलं असेल असं समजूया. कळलं आता? हो हां चल. हो ताई. हां आता थांबूया मग. कळलं. थांबूया. ताई मलाही कळलं बरं का, माझंही शंका निरसन झालं. हां छान छान. हो, कालचं माझी शंका होती. बर बर आता छान झालं ना. बरं झालं. बरं चाल. छान छान. नाही आणि हे काय आहेत, हे सगळे तात्विक आहेत ना. एक एक शब्दाला इतका जोर दिलेला आहे त्यांनी. आणि अहो ज्ञानदेव कुठे आणि आपण कुठे हे समजून घेण्याचंच काम चाललेलं आहे. खरं सांगते मी. हां इतकं सोपं नाहीये, इतकं सोपं नाहीये. पण आता समजलं की हे शिवशक्ती सुद्धा त्याच्यातच एकरूप होऊन जातात आणि फक्त परमात्म तत्व उरतं. फक्त परमात्मा, बाकी काहीच नाही या जगात दुसरं. पण तरी सुद्धा आपण हे सगळे विश्वामध्ये इतके देव भरून ठेवलेले आहेत किंवा देव मानलेले आहेत, त्याच्याही मागचा हाच उद्देश आहे. विभूती योगात भगवंतांनी काय सांगितलं, मी प्रत्येक गोष्ट ही माझी विभूती आहे. त्यामुळे आपण वेगवेगळे देव मानले हे काही चूक नाहीच आहे. आपण सगळ्याला वंदन करतो, नमस्कार करतो, तसं करायचं. बरं आता तुम्हाला हो हा भजन थे माम. हो हो ना. बरोबर आहे. हो तर सगळीकडे मी आहे भरून राहिलेलं, सगळीकडे आहे. कुठं गेलं म्हणूया आता, प्रार्थना म्हणूया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वचः क्वचाल्पं वयः क्वचाल्पं विषयविपदां भ्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. किती सुंदर कल्पना केली की हा वाग्यज्ञ आहे त्यांचा. आपण येणे वाग्यज्ञे तोषावे ती ओळ इथे त्यांनी घेतलेली की वाग्यज्ञेन च येन भूषितम. या वाघरूपी यज्ञानं ज्यांनी सरस्वतीचं मंदिर सुशोभित केलेलं आहे, अशा त्या ज्ञानदेवाला माझा नमस्कार असो. आणि गीताशास्त्र म्हणजे हे एखाद्या मोठ्या सागरातल्या जलाचा थोडासा अगदी जलाचा कण किंवा थेंब प्राशन करावा तेवढा आहे. म्हणजे एवढं मोठं हे आहे गीताशास्त्र आहे. आणि त्यातलं मी एवढंसंच जलप्राशन केलं आहे. आणि त्यांचं वय किती आहे, अल्प, अत्यंत कमी वयामध्ये सगळं एवढं केलं आहे. हो ही साधी गोष्ट नाही. आणि लहान वयामध्ये त्यांनी विषयी विपदा किती संकट झेलली, किती लोकांच्या काय म्हणून निंदा सहन केल्या. अनल्पम म्हणजे पुष्कळ, इतक्या निंदा सहन केल्या. पण ज्यांनी सरस्वतीचं मंदिर हे सुशोभित केलं, अशा ज्ञानदेवांना माझा नमस्कार असो.
आणि त्यांच्या वाणीमध्ये सतत अमृताचा झरा झरतोय, अमृत झरतंय सारखं. त्यामुळं काव्याचं जे तत्त्व आहे त्याचं जणू काही यांनी हे छान रसायन निर्माण केलेलं आहे, मधुर असं रसायन केलेलं आहे. कारण काव्यसुद्धा इतकं सोपं नाही. आता आपण पाहतोय त्यांनीच रचलेलं काव्य आपल्याला समजून घ्यायला किती कष्ट पडत आहेत. पण हे अनुभवामृत रचल्यामुळं आपल्याला एक वेगळी दृष्टी आता हळूहळू येणार आहे. आपण फक्त दृष्टांतात जे रमत होतो ते आता मुख्य परमात्म तत्वामध्ये आता रमायला लागू किंवा समजून घेऊ. चला, तुमच्यापैकी कुणाला म्हणायची का आरती? आरती ज्ञानराजा महाकैव. बरं, एक महत्त्वाचं राहिलं, 1 मिनिट. त्या आळंदीला यायचं जर कुणाची इच्छा असेल तर सांगा. आता त्यांची सगळी जी पोस्ट आहे ती मी तुमच्याकडे पाठवते आपल्या ग्रुपवर. म्हणजे ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी त्यांच्यापैकी कुणाशी तरी संपर्क साधा किंवा आधी आपलं ठरवू देत आणि मग मी त्यांच्याशी एकत्रित संपर्क साधेन. तुम्ही म्हणाल तसं यायचं असेल तर. 4-5 दिवस आहे तो कार्यक्रम. कोणतरी म्हणत होतं का? आता आरती म्हणते म्हणल्या का? हो, म्हणा ना, म्हणा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, देवी ते साधू संत मनोवेधीला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबर साम गायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. रामया जनार्दनी पायी टकळती ठेले. आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, देवी ते साधू संत मनोवेधीला माझा. आरती ज्ञानराजा. छान म्हणली, सुंदर. चला, धन्यवाद. हो.